नमस्कार. घरच्या काहीच मोजक्या साहित्यात तयार होणारा हा केक आहे. अगदी सोपा आहे बनवायला. तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी होतो आणि यामध्ये दही, तेल आणि अंड्याची सुद्धा गरज पडत नाही. इतका तो सॉफ्ट होतो आणि चवीला खूप छान लागतो. तुम्ही या केकला बर्थडे केकचा बेस म्हणून सुद्धा बनवू शकता. आधी भांडं तयार करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि मैदा लावून त्याला व्यवस्थित तयार करायचं. तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता. इथे मी 1 वाटी सेट केली आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य घेतलंय. इथे 2 वाटी मैदा गाळून घेतला आहे. त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा याला व्यवस्थित गाळून घ्यायचं. त्यानंतर पिठी साखर 1 वाटी आणि 3 मोठे चमचे पोहे खायच्या चमच्याने यामध्ये गाळून घ्यायचे. याचबरोबर 7 ते 8 विलायची सुद्धा या साखरेसोबत मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलाय. त्यामुळे व्हॅनिला इसेन्सची गरज नाही. आता यामध्ये दुधावरची साय म्हणजेच मलाई ही 1/4 वाटी टाकायची. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडी कमी सुद्धा टाकू शकतात. त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. इथे आपण दही आणि तेलाचा वापर करत नाही. तुम्हाला जर कुठेही गरज वाटली तर तुम्ही इथे सायचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात. हे बॅटर व्यवस्थित एकदा एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आणि याला एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आणि थोडं आता प्रोसेस फास्ट करायची आणि एकाच डायरेक्शननी करायची. आणि यामध्ये अजून अर्धी वाटी दूध टाकून याची कन्सिस्टन्सी ही ऍडजस्ट केली. म्हणजे एकंदरीत मला 1.5 वाटी इथे दूध लागलेलं आहे. हे बॅटर आता तयार केलेल्या पॅनमध्ये टाकायचं आणि हा केक ओव्हन शिवाय करणार आहे. त्यामुळे इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये एक स्टँड ठेवला आहे. तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकतात. या बॅटरला 2 वेळा टॅप करायचं. त्यानंतर हे जे भांडं आहे कुकरचं याला 10 मिनिटं प्रीहीट केलं होतं मीडियम फ्लेमवरती. आता केकला 40 ते 45 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजू द्यायचं. साधारण 40 मिनिटांनंतर मी सुरी टाकून पाहिली तर हे व्यवस्थित क्लीन आली. जर तुमची सुरी क्लीन नाही आली तर तुम्ही याला अजून 5 मिनिटं शिजू द्या. त्यानंतर हे संपूर्ण थंड झाला केक की याला काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकतात अगदी मोजक्या आणि काही साहित्यामध्ये हा केक तयार झालेला आहे. चवीला इतका छान लागतो की तुम्ही वारंवार बनवाल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा केक बेस केक म्हणून सुद्धा वापरू शकता. नक्की ट्राय करा. खूप छान लागतो. नमस्कार.